नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सकाळचे 10 वाजता आहेत आणि सुरुवातीला या बुलेटिनमध्ये बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज अमरावतीच्या एक दिवसीय दौऱ्यावरती आहेत. 10 वाजता शरद पवार नागपूर विमानतळावरती पोहोचतायत आणि त्यानंतर विमानतळावरून ते थेट अमरावतीला आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी निघणार आहेत. शरद पवारांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागपूर विमानतळावरती जंगी तयारी केली आहे. सोबतच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर पवारांच्या दौऱ्यासाठी विशेष पोलीस सुरक्षेची वाढ सुद्धा देण्यात आली आहे. पोलिसांचं पथक तैनात आहेच सुरक्षेकरता. नागपूर विमानतळावरती शरद पवार यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. नागपूर विमानतळावरून शरद पवार पुढे अमरावती दौऱ्यासाठी निघणार आहेत. एक दिवसाचा अमरावती दौरा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा. 10 वाजता शरद पवार नागपूर विमानतळावरती पोहोचतायत. त्यानंतर विमानतळावरून थेट अमरावतीला निघतील आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी. आणि शरद पवार यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागपूर विमानतळावरती जंगी तयारी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर शरद पवार यांच्या दौऱ्यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त नागपूर विमानतळावरती ठेवण्यात आलाय. शरद पवार यांचा एक दिवसीय अमरावती दौरा, त्यासाठी नागपूर विमानतळावरती आता काही क्षणात शरद पवार पोहोचणार आहेत आणि त्यानंतर नागपूरपासून अमरावतीपर्यंत ते निघतील आपल्या नियोजित दौऱ्यासाठी. मात्र त्याआधी ही दृश्य आहेत नागपूर विमानतळावरची, जिथे पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय. याच संदर्भातली माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत जोडले गेलेत. तुषार, शरद पवार आता किती वेळात अपेक्षित आहेत नागपूर विमानतळावरती? कशी तयारी आहे? नागपूर विमानतळावर त्यांचं पुण्यावरनं जे विमान येणार ते 10:05 येणार आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये ते विमानतळाच्या बाहेर येईल. अजून विमान नागपूर विमानतळावर लँड झालेलं नाही. मात्र विमानतळाबाहेरचं जर काही दृश्य बघितलं तर लक्षात येईल किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील त्यांच्या स्वागतासाठी आलेले आहे. पण महत्त्वाची गोष्ट की पोलिसांची जी सुरक्षा आहे ती निश्चितच बघण्यासारखी आहे. इथे एक प्रकारे छावणीचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की जी घटना मुंबईला घडली त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी इथे तगडा बंदोबस्त ठेवलेला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्ण खबरदारी नागपूर पोलिसांकडून घेतली जात आहे. कारण की नागपूर ते अमरावती साधारण 150 किलोमीटरचं हे अंतर असणार आहे. आणि इथे काही राष्ट्रवादीचे नेते आपण त्यांना देखील विचारूया. मुंबईच्या घटनेनंतर पहिला दौरा होत आहे पवार साहेबांचा. किती उत्सुक आहे तुम्ही आणि एकंदरीत किती महत्त्वाचा दौरा होता हा? साहेबांचा आजचा जो दौरा आहे हल्ला झाल्यानंतर, याच्यासाठी नागपूर नगरी पूर्ण सज्ज आहे आणि पूर्ण अमरावतीपर्यंत त्यांचं ज्या प्रकारे स्वागत होणार आहे ते कधीच स्वागत झालं नाही. असं स्वागत माननीय शरदचंद्र पवार यांचं होणार आहे. कारण की ज्या पद्धतीनं त्यांच्या घरावर हमला करण्यात आला आणि जे बंदर गेले होते आणि त्यांना म्हणजे ते विचार नाही करू शकत की त्यांची उंची किती, यांची उंची किती. आणि त्या पद्धतीनं पवार साहेबांचा हा जो पहिला दौरा आहे, कमीत कमी हजारो लोक रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांचं स्वागत करण्याकरता आणि फार उत्साह आहे याच्यामध्ये. मला एक सांगा की जी घटना मुंबईला घडली त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची देखील कशी तयारी आहे? बिलकुल तयारी आहे तशी, काय विषय नाही. आता तर पवार साहेबांच्या जर कॉलरला कोणी हाती लावायचा प्रयत्न केला तर हा पूर्ण महाराष्ट्र जळून उठेल, पेटून उठेल, याच्यात काही वाद नाही. आपण बघू शकतो की ज्या भावना राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आहेत त्या पाहायला मिळत आहे. बाजूला जर का तुम्ही बघितलं तर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील इथे दाखल झालेले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आपल्याला पाहायला मिळतात. आत्ताच नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार देखील दाखल झालेला आहे. त्यानंतर उपायुक्त देखील इथे आलेले आहे. ट्रॅफिकचे असेल किंवा गुन्हे शाखेचे असेल, वेगवेगळे असेल. नागपूर पोलीस आयुक्त आपण त्यांच्यासोबत बोलूया. सर, कशा प्रकारे विशेष सुरक्षा ठेवण्यात आलेली आहे पवारसाहेबांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर? सर्व प्रकारची सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेली आहे आणि कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेण्यात आली. 150 किलोमीटरचा रूट ते बाय रोड जाणार आहे, त्या पार्श्वभूमीवर देखील कशी खबरदारी आहे? सर्व प्रकारचे उपाययोजना, कायदा सुव्यवस्था, त्यांची सुरक्षाविषयी स्मूथ बंदोबस्त राहतील यासाठी सर्व उपाययोजना दंगल नियंत्रण पथक देखील नेमण्यात आलं आहे. सर्व प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली आहे. काही इनपुट्स वगैरे काही नाही. तर आपण बघू शकतो की नागपूरचे पोलीस आयुक्त होते अमितेश कुमार, त्यांनी देखील सांगितलं. तर का तुम्ही पाठीमागे बघितलं ना तर इथे कार्यकर्त्यांची देखील आता हळूहळू संख्या वाढायला सुरुवात झालेली आहे. पुढे जे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतात, कारण की एक
जंगी स्वागत देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून इथं विमानतळावर केलं जात आहे। त्यामुळे या कार्यक्रमादरम्यान देखील कोणताही अनुचित प्रकार घडण्याची पूर्ण खबरदारी नागपूर पोलिसांकडून घेतली जात आहे। पुढे जर का आपण बघितलं तर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असेल इथे यायला सुरुवात झालेली आहे। सोबतच पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। विशेष करून दंगल नियंत्रण पथक असेल त्याची इथे बोलावण्यात आलं आहे। सोबतच तिथे CCTV लावण्यात आलेलं आहे। नागपूर पोलिसांचं जे मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन असते ते देखील तिथे लावण्यात आलेली आहे। त्यामुळे पुरेपूर खबरदारी नागपूर पोलिसांकडून घेतली गेली आहे आणि साधारण 150 किलोमीटरचा जो रूट आहे नागपूर ते अमरावती या संपूर्ण रूटमध्ये जागोजागी जिथे जिथे पोलिसांची बंदोबस्त ठेवण्याची गरज आहे त्या सर्व ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे। त्यामध्ये नागपूर शहर पोलीस असेल, नागपूर ग्रामीण पोलीस असेल, अमरावती पोलीस असेल, या सर्वांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि पवार साहेबांच्या या दौऱ्याचं एक महत्त्वाचं देखील एक विशेषता ही आहे की 2 महिने आधीच ते विदर्भाच्या दौऱ्यावर आलेले होते। त्यांनी पूर्व विदर्भाचा दौरा केलेला होता। यावेळेस ते पश्चिम विदर्भामध्ये जात आहे। 1 दिवसाचा हा दौरा आहे। कार्यकर्त्यांचा मेळावा देखील आहे। सोबतच तिथे शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळ्याचं तिथे अनावरण होणार आहे। सोबतच तिथे काही मिल कामगार आहेत त्यांच्यासोबत देखील ते चर्चा करणार आहेत। एक भरगच्च दिवसभराचा कार्यक्रम आहे। पुढील काळामध्ये नागपूर असेल किंवा अमरावती असेल या महानगरपालिकांमध्ये देखील निवडणुका होत आहेत। त्या पार्श्वभूमीवर पक्षाची जी बांधणी आहे, कारण की मागच्या काही वर्षांमध्ये आपण जर का बघितलं तर विदर्भामध्ये अपेक्षेप्रमाणे यश राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालं नाही। त्या पार्श्वभूमीवर स्वतः शरद पवार हे मैदानात उतरताना आपल्याला दिसत आहे। तुषार, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। एकंदरीत काय तर पोलिसांचा बंदोबस्त अगदी चोख आहे नागपूर विमानतळाच्या बाहेर, कारण काही मिनिटांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आता नागपूर विमानतळावरती पोहोचतायत। त्यानंतर आज 1 दिवसाच्या अमरावतीच्या दौऱ्यावरती सुद्धा आहेत ते आणि अमरावती इथल्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनामध्ये विभागीय संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीला पवार यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील हे देखील मार्गदर्शन करणार आहेत आणि या संवाद बैठकीची जय्यत तयारी करण्यात आली असून अमरावती शहरामध्ये स्वागताचे पोस्टर्स लावण्यात आलेत। सिल्वर ओकवरती झालेल्या हल्ल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार बाहेर पडतायत आणि त्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये जवळपास 300 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। पूर्वतयारी म्हणून पोलिसांनी काल रूट मार्च सुद्धा काढलेला होता। नागपूर आणि अमरावतीतली ही दोन्ही दृश्य आहेत जिथे पोलीस बंदोबस्त तर तगडा आहेच आणि शरद पवारांच्या स्वागतासाठीची जय्यत तयारी। आपण आता थेट अमरावतीमध्ये जाऊयात। तिथे संजय शेंडे आपले प्रतिनिधी आहेत। संजय, अगदी काही वेळात शरद पवार आता नागपूर विमानतळावरती पोहोचतायत, त्यानंतर ते अमरावतीसाठी निघतील। साधारण कधीपर्यंत अपेक्षित आहेत अमरावतीमध्ये आणि संपूर्ण दिवसभर काय कार्यक्रम? श्वेता, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार हे सिल्वर ओकच्या हल्ल्यानंतर पहिल्यांदा बाहेर पडत आहे आणि पहिल्यांदा त्यांचा अमरावती जिल्ह्यात त्यांचा दौरा आहे। अमरावती जिल्ह्यात जवळपास साधारणतः ते 10 वाजता ते पुण्यावरून नागपुरात पोहोचत आहे। नागपुरातून ते साधारणतः 1 वाजेपर्यंत अमरावतीत पोहोचतील। अमरावतीत 1-1.5 वाजताच्या दरम्यान त्यांचा शिवाजी शिक्षण संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आहे। त्यानंतर ते फिरणी मिल कामगारांसोबत चर्चा करतील आणि सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान अमरावती येथे सांस्कृतिक भवनात त्यांची विभागीय कार्यकर्त्यांसोबत बैठक आहे। या बैठकीमध्ये केवळ निमंत्रित कार्यकर्त्यांना आणि बोलवण्यात आलेल्या केवळ 1,500 ते 2,000 कार्यकर्ते या ठिकाणी राहणार आहे। प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी राहणार आहे आणि दिवसभराचा हा शरद पवारांचा कार्यक्रम आहे। आणि ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस वाढायला पाहिजे होती विदर्भामध्ये किंवा अमरावती या पश्चिम विदर्भामध्ये, त्या पद्धतीने अजूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस वाढलेली नाही आणि त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतः पक्षाध्यक्ष या ठिकाणी येतात। त्यांच्यासोबत पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, राजेंद्र शिंगणे हे सुद्धा येणार आहेत। एकनाथराव खडसे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि या संवाद मेळाव्याची कशा पद्धतीने तयारी झाली यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय खोडके आहेत। मला सांगा, कशा पद्धतीने तयारी केली तुम्ही आणि नेमका या मेळाव्याचा उद्देश काय आहे आणि तुमच्यामध्ये काय उत्साह आहे? आज अमरावती विभागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नेते, पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि प्रमुख जे लोक आहे, जे नेते आहे, कार्यकर्ते आहे, त्यांची संवाद बैठक आम्ही आयोजित केली होती। पूर्वीपासूनच कालच्या पार्श्वभूमीवर नाही, पण पूर्वीपासूनच ती निमंत्रितांसाठीच प्रवेश त्यात होता आणि या 5 जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जनाधार वाढण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायला पाहिजे या संदर्भात कार्यकर्त्यांचे मतं जाणून घेणार होते आणि त्यानंतर त्याच्यावर आपलं मार्गदर्शन माननीय पवारसाहेब
माननीय प्रफुल्ल पटेल साहेब, माननीय जयंत पाटील साहेब आणि एकनाथ खडसे साहेब सुद्धा या कार्यक्रमाला येणार. तर यांचं मार्गदर्शन, या प्रमुख लोकांचं, राज्याच्या नेत्यांचं, देशाच्या नेत्यांचं मार्गदर्शन भेटणार आहे आपल्याला. म्हणून जे कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे आणि या उत्साहामुळं आम्ही जे नियोजन केलं होतं त्या नियोजनामध्ये थोडेसे लोक जास्त येतील, परंतु त्यासाठी सुद्धा आम्ही व्यवस्था चांगल्या पद्धतीने केलेली आहे. आणि कालच्या पार्श्वभूमीवर आमचा 5 जिल्ह्याचा संवादाचा कार्यक्रम तर होईलच होईल, परंतु हे वरिष्ठ नेते कालच्या घटनेवर सुद्धा आपलं भाष्य करतील अशी माझी धारणा आहे. आणि त्याप्रमाणे आजचा हा कार्यक्रम चांगला होईल आणि लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह कालच्या या हल्ल्यानंतर वाढलेला आहे. भाऊ, पोलिसांचा कसा बंदोबस्त आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा बंदोबस्त पाहतील का स्वतः? बरोबर आहे, कारण की कालच्या ज्या हल्ल्यानंतर, भ्याड हल्ल्यानंतर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे, परंतु आमचं पूर्वीपासूनचं नियोजन प्रवेश पत्रिकेशिवाय आत नसल्यामुळं आम्हाला त्याच्यात फार काही अडचण जाणार नाही. परंतु कालच्या पार्श्वभूमीनंतर पोलिसांनी चांगला बंदोबस्त ठेवलेला आहे. स्वतः CP 2 वेळ इथे येऊन गेल्या आणि त्यानंतर आमचे कार्यकर्ते, जवळपास 300-400 कार्यकर्ते शहरातले जे आहे, अमरावती शहरातले, या सर्व नियोजनामध्ये आणि संरक्षणाच्या दृष्टीनं आणि या अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व तयारी आमची झालेली आहे. श्वेता, एकूणच जर बघितलं तर शरद पवार हे पहिल्यांदा 3 वर्षानंतर अमरावतीमध्ये येत आहे. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि पोलिसांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे. जवळपास 350 पोलीस कर्मचारी या ठिकाणी बंदोबस्तात लावण्यात आलेले आहे. स्वतः पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग या बंदोबस्ताची सुद्धा पाहणी करत आहेत. 2 DCP, 15 PI, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धा या 6 जिल्ह्यातून जवळपास पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे. आणि कुठलीही अनुचित घटना घडणार नाही याची खबरदारी जी आहे ते पोलीस घेत आहे. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा घेत आहे आणि ज्यांना या ठिकाणी प्रवेशपत्र आहे त्यांनाच केवळ प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी त्यांनी प्रवेश पत्रिका दिलेला आहे आणि केवळ ज्यांना प्रवेश पत्रिका दिलेला आहे त्याच्याशिवाय बाकीच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी निश्चितच गर्दी टाळण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न या ठिकाणी होणार आहे. आणि सोबतच पहिल्यांदा शरद पवार साहेब या ठिकाणी येत आहे. कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह वाढलेला आहे आणि उत्साहासोबतच या निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे, तो या मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे. संजय, या सगळ्या माहितीसाठी खूप धन्यवाद. एकूणच काय तर सगळा पोलीस